आज आपण पाहणार आहोत पालक आणि बटाट्याचे पराठे। त्यासाठी इथे मी एक जुडी पालक स्वच्छ नीट करून धुवून घेतलेला आहे। पालकासोबत आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि वरून हा पालक थोडा थोडा करून याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। छान असा बारीक करून घ्यायचा आहे। थोडा थोडा असा पाण्याचा वापर करून याला मी न शिजवताच इथे यूज केलेला आहे। तुम्ही इथं पाहत असाल न शिजवता सुद्धा हा आपण यूज केला तर याचा अजिबात उग्र असा वास येत नाही किंवा खायला सुद्धा उग्र लागत नाही। थोडीशी कोथिंबीर सुद्धा इथे आपण ॲड करू शकतो। आता हे सर्व मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करायचे आहे, 2 चमचे धनेपूड, 1 चमचा हळद, सोबतच इथे थोडासा गरम मसाला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजेच 1 चमचा इतपत मी गरम मसाला मिक्स करून घेतलेला आहे। आणि गव्हाचे पीठ टाकून हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे। छान आपण जसं पराठ्याला पीठ मळतो, म्हणजेच आलू पराठा असेल किंवा इतर कोणत्याही, त्या पद्धतीने थोडंसं टाईट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। अगदीच चपात्याला बनवतो सैल तसं हे पीठ बनवायचं नाही। तसं जर आपण हे पीठ मळलं तर आपला पराठा तुटण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं टाईट असं हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता याला तेलाचा हात लावून रेस्ट करण्यासाठी अर्धा तास ते 1 तास साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आता आपण याचे स्टफिंग बनवून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहतच असाल। स्टफिंगसाठी इथे मी 4 ते 5 मीडियम साईजचे बटाटे शिजवून घेतलेले, त्याला छान स्मॅश करून घ्यायचे आहेत। बटाट्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट चवीनुसार, आमचूर पावडर, धनेपूड आणि थोडासा गरम मसाला, सोबतच याच्यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आहे। तुम्हाला हवा असल्यास याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदा सुद्धा मिक्स करू शकता, मी स्किप केलेला आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार, आवडीनुसार याच्यामध्ये कांदा सुद्धा ॲड करू शकता। मिश्रण छान असे आपण एकजीव करून घेतलेले आहे। आता आपण याचा पराठा लाटून घेणार आहोत। बरोबर 1 तासानंतर हे मी मिश्रणाचे पराठे बनवत आहे। त्यासाठी ज्या पद्धतीने आपण पुरण भरण्यासाठी कणकेचा गोळा करतो त्या पद्धतीनेच त्याची अशी वाटी बनवून घ्यायची आहे। जसं आपण कणकेत पुरण भरतो त्याच पद्धतीने हे बटाट्याचे जे सारण आहे आपले ते याच्यामध्ये स्टफ करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही इथं पाहत असाल थोडंसं याला पिठाचा हात लावून हे सर्व मी सील करून घेणार आहे याच्या सर्व कडा। आणि आपल्याला याचा आता पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटत असताना हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटायचा आहे आणि वर खाली या डायरेक्शनमध्ये हा पराठा लाटायचा। कोणताही पराठा लाटत असताना स्टफिंगचा वर खाली या डायरेक्शनमध्ये लाटला गेल्यास तो अजिबात असा फुटणार नाही किंवा कुठून तुटणार नाही, चिरणार नाही। त्या पद्धतीने इथे मी पराठा सुद्धा लाटून घेतलेला आहे। छान तव्यावरती हा पराठा ॲड करून घेतलेला आहे। पराठ्याला बटर लावून किंवा तूप लावून किंवा तेल लावून तुम्ही तुमच्या आवडीने, चॉईसने काहीही यूज करू शकता। मी इथे बटर लावून हा पराठा आता दोन्ही बाजूने भाजून घेतलेला आहे। छान असा तांबूस रंग येईपर्यंत पराठा गॅसच्या मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे। आणि पराठा लाटत असताना पराठ्याची साईज थोडीशी जाड ठेवायची आहे, अगदीच जाड नाही, अगदी मीडियम अशा साईजचा हा पराठा लाटून घेतलेला आहे। छान आता हा पराठा माझा दोन्ही साईडने भाजून झालेला आहे। आपण हा पराठा दह्यासोबत खाऊ शकतो। लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही त्यांना बटरसोबत, दह्यासोबत सुद्धा हा पराठा देऊ शकतो। छान असा टम्म फुगलेला पराठा इथे मी दुसरा सुद्धा बनवून घेतलेला आहे, तुम्ही इथं पाहतच असाल। छान आपले पराठे असे सुंदर सॉफ्टी असे हे बनलेले आहेत। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। प्लीज 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 कृपया चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। असा हा विंटर स्पेशल हा नाश्ता नक्कीच बनवा। इथे मी ग्रीन चटणी आणि दह्यासोबत घेतलेला आहे।